सांगली लोकसभेवरून महाविकास आघाडीचा तिढा अजूनही सुटलेला नाहीये। चंद्रहार पाटलांनी महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला, तर इकडे काँग्रेसच्या विशाल पाटलांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। पण असं असताना काँग्रेसचा संपूर्ण पाठिंबा हा विशाल पाटलांना असल्याचं पाहायला मिळतोय आणि त्यामुळेच महाविकास आघाडीतील वाद हा चव्हाट्यावरती आलाय। त्यामुळे आता सांगली लोकसभा मतदारसंघात पक्ष आणि महाविकास आघाडीच्या विरोधात बंड कराल तर निलंबनाची कारवाई करावी लागेल असा इशारा प्रदेश काँग्रेस समितीने विशाल पाटील यांना दिलाय। विशाल पाटील यांच्या माघारीसाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून काँग्रेसवर प्रचंड दबाव असल्याचं बोललं जात आहे। दिल्लीतील काँग्रेसचे राष्ट्रीय नेतृत्वही आमदार विश्वजित कदम यांच्या माध्यमातून त्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत। विशाल पाटील सध्या प्रदेश उपाध्यक्ष आहेत। सांगलीत भाजपच्या विरोधात एकाच एक लढत झाली पाहिजे यासाठी महाविकास आघाडी आणि शिवसेना ठाकरे गट आग्रही आहे। विशाल पाटील यांच्या बंडामुळे सांगलीची निवडणूक खासदार संजय पाटील विरुद्ध विशाल पाटील अशी होण्याची शक्यता आहे। या घडामोडीमध्ये अद्याप सांगली काँग्रेसने महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेला नाही। राष्ट्रवादीचे काही प्रमुख नेते चंद्रहार पाटील यांच्या सोबत दिसत असले तरी ग्राउंडवरील काँग्रेस कार्यकर्ते विशाल यांच्या प्रचारात उतरल्याचे दिसते। काँग्रेसचे प्रमुख नेते चंद्रहार यांच्या प्रचारापासून 4 हात लांब आहे। मतदारसंघातील बहुतांश काँग्रेस नेते आणि कार्यकर्तेही विशाल यांच्या प्रचारामध्ये उघड आणि गुप्तपणे उतरलेले पाहायला मिळत आहेत। या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनी सांगलीत विशाल पाटलांची माघार हा कळीचा मुद्दा बनवलाय। शिवसेना नेते संजय राऊत हे सांगलीत मुक्काम ठोकून होते। विशाल पाटील आमच्या कुटुंबातील घटक आहेत आणि ते माघार घेतील असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला। प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी विशाल पाटील यांच्याशी संपर्क साधत त्यांनी फेरविचार करावा, अन्यथा पक्षशिस्त भंग केल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई करावी लागेल असा इशारा देखील दिला। दिल्लीतील राष्ट्रीय नेत्यांनी आमदार विश्वजित कदम यांच्या माध्यमातून विशाल पाटील यांची समजूत काढण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न सुरू केलाय। जिल्ह्यातील काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांचा मूड मात्र यावेळी बंडखोरी करण्याचा आणि जोरदार लढत देण्याचा दिसतो आहे। विशाल पाटील यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता आरपारची लढाई करावी असे आवाहनही दिवसभर कार्यकर्त्यांना भेटून त्यांनी केले। त्यामुळे आता विशाल पाटील काँग्रेसच्या या दबावाला बळी पडतात का आणि लोकसभेच्या उमेदवारीमधून माघार घेतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।